मोदींचं आणि माझं काही भांडण किंवा द्वेष नाहीये असं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। धाराशिवमधील मोदींच्या सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। मोदींच्या सभेवर ओमराजे निंबाळकर यांची ही प्रतिक्रिया। तर मराठवाड्यात काँग्रेसनं पाणी येऊ दिलं नाही असे आरोप मोदींनी केले होते। पण पद्मसिंह पाटील हे 40 वर्ष पाटबंधारे खात्याचे मंत्री होते, त्यांच्याकडेच हे खातं होतं अशी टीका ओमराजे निंबाळकरांनी केलेली आहे। विकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत। मला सांगा, काल मोदींची सभा झाली, त्या सभेमध्ये खरं तर मोदीजींनी काय काय सांगणं अपेक्षित होतं। मला काय मोदीजी माझं काय भांडण नाही किंवा मला काय त्यांचा द्वेष नाही। आपण जे एकंदर वातावरण बघितलं की मोदीजी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा खालीन जो प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांना द्यायला पाहिजे होता तो प्रतिसाद सुद्धा लोक देत नव्हते। अक्षरशः किरायनं माणसं आणावी, बांधून आणावी, धरून आणावी अशा पद्धतीनं माणसं त्या ठिकाणी आणली गेली होती। पंतप्रधानांना स्वतः त्या ठिकाणी म्हणावं लागलं की ऐसा नहीं चलेगा, आपको बोलना पडेगा। मला वाटतं तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद शून्य होता। मोदीजींनी जे आश्वासन दिलं होतं की 2022 पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, दुप्पट सोडा, पण 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन त्या ठिकाणी डीओसी आयात केल्यामुळं आणि पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केल्यामुळे त्यावेळेस 4,000 रुपयेपर्यंत खाली पडलं। जो नांगरण्याचा भाव 2014ला 800 रुपये एकर होता तो आता 2200 झालाय। 400ला डीएपीचं पोतं भरायचं तो आता 1600 झालंय। मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आता निश्चितपणे केंद्र सरकार त्या ठिकाणी ह्या कशा पद्धतीने अपयशी ठरलंय ह्याचा विचार सामान्य लोक करतायत। सगळ्यात महत्वाचा विषय की ते म्हणले की इथं पाणी आलं असतं पण पाणी येऊ दिलं नाही। मग मला त्यांना प्रश्न आहे की जे पद्मसिंह पाटील 40 वर्ष मंत्री होते, राणा पाटील 5 वर्ष मंत्री होते, ते स्वतः पाटबंधारे मंत्री असताना जर पाणी येऊ दिलं नाही असा आरोप असेल तर मग मंत्री असलेला माणूस जर काम करू शकत नसेल तर मग नेमकं त्यांना कशासाठी निवडून द्यायचंय? जाधव, CNN मराठी।